आज आपण करतोय सोया चंक्स. तर त्याच्यासाठी ना मी 400 ग्रॅम सोयाबीनच्या वड्या घेतल्यात. त्या उकळून पाणी काढून मीठ टाकून उकळवल्या. थंड झाल्यावर पाणी काढून घेतलं आणि पिळून घेतलं. तर त्याच्यासाठी अजून लागतंय सोया सॉस, व्हिनेगर आणि रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, हिरवी मिरची, आलं, लसूण, चिली फ्लेक्स, 4 कांदे घेतलेले आहेत, रेड शिमला मिरची आहे, येलो शिमला मिरची आणि ग्रीन शिमला मिरची घेतलं. आता आपल्याकडे जे अवेलेबल असेल तसं घेतलं तरी चालेल. तर आता हे ना सोयाबीन चंक्स आहेत ना, आता मीठ टाकलं पाण्यात आणि ते आता ब्लांच करून घ्यायचे. मीठ का टाकायचं तर ते त्याला काही चव नसते, ते थोडीशी चव हे होईल म्हणून. त्याच्यात उकळत्या पाण्यात हे टाकून घेतले सोयाबीन. थोडेसे उकळले ना काढून घ्यायचे, थंड करायचं. आता हे उकळून झाले, गार झाले. थोडंसं पाणी टाकलं, परत दुसरं ते गरम पाणी काढून थंड पाणी काढून टाकलं आणि हे पिळून घेतले. जेवढं आपल्याला शक्य होईल तसं पिळून घ्यायचे. ते एका मोठ्या भांड्यात काढून घेतलं. याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकलं थोडंसं. जसं त्याला हे होईल, कोटिंग कसं बसेल त्याच्यानुसार टाकायचं. थोडासा टोमॅटो सॉस टाकला, रेड चिली सॉस टाकला थोडासा. खूप पण नाही टाकायचं, नाही तर मग ते सॉगी होतं जास्त. सोया सॉस टाकला. थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे. आपल्या चवीनुसार टाका, तुम्हाला कसं तिखट कमी जास्त लागतं त्यानुसार. आणि व्हिनेगर टाकलं 1 चमचा. व्हिनेगर पण 1 ते 1.5 चमचा टाकायचं. आणि हे चांगलं सगळं एक मिक्स करून घ्यायचं. मॅरिनेशनसाठी ठेवायचं. हे मॅरिनेट करून एक तिखट जर पाहिजे असेल तुम्हाला अजून तर परत थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं मी वरून. आता हे ना सगळं मिक्स करून आहे ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं 10 ते 20 मिनिट. आणि जर समजा ठेवलं आणि हे परतून घेतलं मी, पण आहे ना तुम्ही फ्राय पण करू शकता, कारण फ्राय केलं ना अजून क्रंची होतं, फ्राय केल्याने चांगलं होतं उलट अजून. पण मी नाही घेतलं फ्राय करून, मी ना असं शॅलो फ्रायच केलं. म्हणजे शॅलो फ्राय पण नाही म्हणता ना, परतून घेतलं असं. त्याच्यात तेल टाकलं. आणि हे मॅरिनेट केलेले हे ह्याच्यात परतून घेतले. आणि त्याच्याऐवजी तुम्ही फ्राय पण करू शकता. फ्राय केलं ना असं क्रिस्पी होतं अजून. तुम्हाला जर फ्राय करून नसेल आवडत तर मग असं परतून घ्या. तर दुसऱ्या पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यात बारीक चिरलेलं लसूण, आलं, हिरवी मिरची परतून घ्यायची व्यवस्थित. असा कांदा आहे ना असा मोठा चिरून घ्यायचा, असं सुट्टा करून घ्यायचा, मोठे तुकडे करून असे चौकोनी असं मोकळा करून घ्यायचा तो.
आणि ह्याच्यात त्या तिन्ही शिमला मिरच्या पण टाकल्या चिरलेल्या. चिली फ्लेक्स मी अर्धा चमचा टाकलेले. टोमॅटो सॉस टाकायचा थोडासा, 1 चमचाभर टाकला. आणि रेड चिली सॉस 1 चमचा टाकला. सोया सॉस टाका, 2 ते 3 चमचे टाका. आता तुमची सोयाबीनच्या वड्यांची क्वांटिटी कशी त्यानुसार टाकायचं. व्हिनेगर टाकलं. आणि हे थोडंसं परतून घेतलं परत. आता इकडं ना कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतली. ह्याच्या गाठी चांगल्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या. एकदम साध्या आणि सोप्या घरगुती पद्धतीने मी करून दाखवते तुम्हाला. कोणी पण करू शकेल असं. आता ह्याच्यात टाकून घेतलं मी ते कॉर्नफ्लॉवरची स्लरी. आणि आता मीठ टाकलं आवश्यकतेनुसार. हे जास्त हे होऊ द्यायचं नाही आहे, कारण ते लगेच घट्ट होऊन बसेल. त्याच्यासाठी ना थोडंसं हलवलं की लगेच आहे ना त्याच्यात त्या सोयाबीनचं आपण परतलेलं आहे ना त्या वड्या टाकून घ्यायच्या. ह्या आहे ना तळून घेतल्या ना तर अजून क्रिस्पी जास्त होतील. पण आहे ना ते मला अशा मऊच पाहिजे होत्या म्हणून मी असं हे केलं. मला तळलेलं नव्हतं पाहिजे. तुम्ही तळून पण घेऊ शकता. तुम्हाला जर क्रिस्पी असून पाहिजे असेल ना तर तुम्ही तळून घेऊ शकता. पण असं पण आहे ना खायला असे मऊ चांगलं लागतं. असं दोन्ही पद्धतीने करू शकता. दोन्ही पण छान लागतं. तर फक्त तुमच्या आवडीनुसार. मग तुम्हाला जर असं थोडंसं लूज नसेल आवडत तर तुम्ही तळून घेऊ शकता. खाण्यासाठी तयार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.